नमस्कार. मी प्रताप बाबर, सनेज पुरस्कृत सनेज आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत आयुर्वेदामध्ये एम डी असलेल्या डॉक्टर देवयानी पाटणकर. नमस्कार डॉक्टर मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर देवयानी सुरेश पाटणकर, MD आयुर्वेदा. मी गेल्या 5 वर्षापासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे आणि या क्षेत्रात कार्यरत आहे. माझा मूळ विषय काय चिकित्सा हा आहे आणि त्या विषयांशी संलग्न जे रुग्ण आहेत त्यांचे योग्य परीक्षण करून त्यांना योग्य चिकित्सा देण्याचे काम मी करत आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर सनेजच्या आजच्या या देदीप्यमान यशामध्ये तुम्हा सर्व डॉक्टर लोकांचा खूप मोलाचा वाटा आहे, खूप मोठं योगदान आहे आणि याचंच फलित म्हणून आज राजधानी साताऱ्यामध्ये उभं राहत असलेलं सनेजचं आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर. खरं तर आजच्या या सेशनमध्ये आपण व्याधींविषयी चर्चा, त्यावरील उपचार पद्धती आणि आपल्याकडे असणारे कोणते प्रोडक्ट या आजारांवर गुणकारी ठरू शकतात याविषयीची सविस्तर चर्चा आजच्या या सेशनमध्ये आपण करणार आहोत. अधिकचा वेळ न घेता मी आपणास विनंती करेन की आपण प्रश्नोत्तराचा जो काही सेशन आहे, आजचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. खरं तर आज संपूर्ण म्हणजे देशालाच भेडसावणारा एक आजार आहे आणि त्या आजाराचं नाव आहे डायबिटीज म्हणजेच मधुमेह. आज घरोघरी किंवा प्रत्येक घरामध्ये हा डायबिटीज किंवा मधुमेहाचा आजार जाऊन पोचलेला आहे. प्रत्येक घरात एक तरी किमान पेशंट या मधुमेहाने ग्रासलेला आहे आणि या मधुमेहाच्या लोकांना, आजारी पेशंटला कशा पद्धतीनं आपल्या औषधांच्या माध्यमातून संजीवनी देता येईल किंवा नेमकं त्याला आपल्याकडे असणारे जे डायबेसुद्धा औषध आहे ते कसं गुणकारी ठरू शकतं याविषयीची तर येणाऱ्या पुढे सेशनमध्ये आपण तर सविस्तर माहिती घेणारच आहोत. परंतु सर्वप्रथम मी तुम्हाला विचारेन की मधुमेह म्हणजेच डायबिटीस म्हणजे काय आणि तो कसा होतो आणि त्याचे प्रकार कोणते आहेत? सर्वप्रथम नमस्कार श्रोते हो. आज आपण मधुमेहाविषयी म्हणजेच डायबिटीस विषयी चर्चा करणार आहोत. डायबिटीस म्हटलं तर आजकाल सर्व लोकांना माहीत असलेला विषय झालेला आहे. बरोबर. जगभरामध्ये भारताला मधुमेहाची राजधानी असं संबोधलं जातं, पण ही फार खेदाची गोष्ट आहे. दर 10 माणसामागे 4 माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. तर या समस्येविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. डायबिटीस म्हणजे काय नक्की? तर डायबिटीस म्हणजे रक्तामध्ये साखरेची पातळी वाढणे. तर रक्तामध्ये ही साखरेची पातळी वाढते कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मानवी शरीरामध्ये एक पॅनक्रियाज नावाची म्हणजे स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी असते. तर त्या ग्रंथीमधून इन्सुलिन नावाचं एक हार्मोन सिक्रीट होत असतं. तर त्या हार्मोनमुळे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचे जे सिंथेसिस असतं, साखरेचे जे सिंथेसिस असतं, तर ते युटिलाइज होत असतं. ते युटिलाइज होणं म्हणजे काय? तर ते मसल थ्रू किंवा ब्रेन टिश्यू थ्रू ते युटिलाइज होत असतं. मात्र जर हे इन्शुलिन आपल्या शरीरातून सिक्रीटच झालं नाही किंवा कमी प्रमाणात सिक्रीट झालं, तर हीच साखर जी युटिलाइज होत असते ती युटिलाइज न होता आपल्या ब्लडमध्ये म्हणजेच आपल्या रक्तामध्ये जाऊन थांबते. मग ह्याच व्याधीला डायबिटीस असे संज्ञा आहे. तर रक्तामधील साखरेचं प्रमाण ह्या इन्शुलिनमुळे वाढते. अशा डायबिटीसचे 2 प्रकार पडतात, एक टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. तसंच डायबिटीस मेलेटस आणि डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस मिलेटसमध्ये पण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो आणि नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो. आणि डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे बीजदोषाने तयार झालेला डायबिटीस असतो. म्हणजे मुलाच्या जन्माच्या वेळेसच त्याला डायबिटीस झालेला असतो, तो बीजदोषामुळे असतो. तर अशा प्रकारे हे डायबिटीसचे 2 मुख्य प्रकार आहेत. आता आयुर्वेदानुसार बघायला गेलं तर डायबिटीस अशी संकल्पना नाही आहे तिथे प्रमेह अशी संकल्पना आहे. प्रमेह म्हणजे वारंवार मूत्रप्रवृत्ती होणं रुग्णाला. तर हे का होतं? तर अशा रुग्णामध्ये क्लेदाचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. प्रमेह म्हणजे मुळातच कफप्रदोषज विकार आहे, कफप्रदोषज व्याधी आहे.
तर अशा रुग्णामध्ये क्लेदाचं प्रमाण वाढलेलं असतं. क्लेद म्हणजे मल. हा मल बाहेर काढण्याचं काम मूत्र करत असतं. तर अशा पेशंटमध्ये जास्तीत जास्त वारंवार मूत्र प्रवृत्ती किंवा पेशंट रुग्ण सांगतो आपल्याला, की रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात युरिनेशनसाठी जावं लागतं. हम्म. तर म्हणून ह्या रुग्णांना प्रमेह झालाय असं आपण संज्ञा देतो. तर बरोबर. आयुर्वेदानुसार डायबिटीस म्हणजेच प्रमेह असं आपण संबोधतो. तर असे एकूणच डायबिटीस म्हणजे काय आहे ते व्यक्त केलं. एकंदरीत तुम्ही एका प्रश्नामध्ये असंख्य प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आम्हाला दिलीत. खरं तर मॅडमने आत्ता जे काही आपल्याला उत्तरं सांगितली किंवा जी काही चर्चा आपण त्यांच्यासोबत करतोय त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की इन्सुलिन. मॅडम, खरं तर आम्ही गतवर्षी म्हणजे 1 मार्च 2023 रोजी सनेज कंपनीच्याच माध्यमातून एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. त्या कन्सेप्टची किंवा संकल्पनेचं असं नाव होतं की मधुमेहमुक्त भारत अभियान. आम्ही हे सनेजच्या माध्यमातून सातारामध्ये राबवलं होतं. यामध्ये जवळपास 50 पेशंटचं आपण एनरोलमेंट केलेली होती. 50 पेशंटची नावनोंदणी या ठिकाणी केलेली होती. तर त्यामध्ये जवळपास 50हून अधिक पेशंट आपल्या या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये आता तुम्ही मागाशी बोलला, की इन्सुलिन तो म्हणजे लहानपणापासूनच त्या मुलांना बीजात दोष असल्यामुळं तो डायबिटीस जडला जातो. तर असाच एक पेशंट आपल्याकडे होता. त्याचं नाव असं होतं, की सार्थक केंगार. सार्थक केंगार ही व्यक्ती म्हणजे 19 वर्षापेक्षा पण लहान आहे, 18 वर्षापेक्षा पण लहान आहे आणि त्या व्यक्तीला डायबिटीसचं निदान झालं होतं. त्याला इन्सुलिन चालू होत्या प्लस त्याच्या पाठीवर सुद्धा फोड्या वगैरे उठलेल्या होत्या. तर तो मुलगा अशा आपल्या या मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये 1 मार्च 2023 साली जॉइन झाला. त्यानंतर कंपनीच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये त्यांना आपण 3 महिने ठेवलं. त्यानंतर डायबोसुधा जे आपलं प्रोडक्ट आहे, की जे स्पेशली डायबिटीसवरती काम करतं. ते डायबोसुधा आपण त्यांना दिलं. त्यांचा वेळोवेळी आपण 3 महिने सलग फॉलोअप घेतला आणि 3 महिन्यानंतर जो काही अप्रतिम रिझल्ट आपण त्या ठिकाणी घेतला, आपण पाहू शकतो. बऱ्याच वेळा शुगर असलेल्या रुग्णांना आज आपण समाजामध्ये पाहतो की डायबिटीस व्यतिरिक्त पण इतर आजार जडलेले असतात. जसे की बीपी, हृदयासंबंधीचे वेगवेगळे आजार. म्हणजे हे जे आजार त्यांना जडलेले असतात, तर या आजारांचं कारण काय असू शकतं? बरोबर प्रश्न विचारला. आता डायबिटीसचा पेशंट म्हटलं तर त्याच्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण ऑलरेडी वाढलेलं असतं. रक्तामध्ये वाढलेली शर्करा हे आपल्या रक्ताला दूषित करतं. रक्तातील लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी बरोबर. दोन्हीही पेशींचं जे संचलन असतं ते हलतं त्याच्यामुळे. बरोबर. तर ते हलल्यामुळे रक्तातील थिकनेस वाढतो म्हणजे रक्त घट्ट होतं. तर हे घट्ट झालेलं रक्त हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी शरीराला जास्तीत जास्त जोर द्यावा लागतो. तर हा शरीराने किंवा रक्तवाहिनीने लावलेला जोर म्हणजेच उच्च रक्तदाब आपण म्हणतो, हायपरटेन्शन म्हणजे बीपी. तर अशा प्रकारे रुग्णाला बीपीचा त्रास जडतो. तर इतर एक्झाम्पल द्यायचं झालं तर डायबेटिक रेटायनोपॅथी म्हणू शकतो आपण. डायबेटिक रेटायनोपॅथी म्हटलं तर डोळ्यांचे विकार. डायबिटीसच्या पेशंटला मोस्टली ग्लुकोमा किंवा डायबेटिक रेटायनोपॅथी असे डोळ्यांचे आजार जास्त करून ग्रस्त होतात ते पेशंट. तर असे रुग्णांना इतरही व्याधी होऊ शकतात. म्हणजेच जर शर्करा आपल्या रक्तवाहिनीमध्ये किंवा नसेमध्ये गेली तर त्या नसेमधून ब्लॉकेजेस निर्माण होऊन डायबेटिक न्यूरोपॅथी सारखा एक प्रकार दिसून येतो. डायबेटिक न्यूरोपॅथी असलेल्या पेशंटला जास्ती करून दोन्ही हातापायाची जळजळ होणं किंवा मुंग्या येणं हातापायांना अशी लक्षणं दिसून येतात. तर म्हणजे हे सर्व जे दिसून येतात लक्षणं ती सर्व रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यामुळे दिसून येतात. इव्हन कोलेस्ट्रॉल जे रुग्णामध्ये वाढतं किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण जे हल्ली वाढण्यात आले ते पेशंट हल्ली खूप साखर खातात. साखर म्हणजे स्लो पॉइझनिंग आपण म्हणतो. तर हे स्लो पॉइझनिंग सततच्या रोजच्या यूजमध्ये असल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून हार्ट अटॅकचं प्रमाण पण वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ते बोलू शकतो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण 2023 साली सनेज कंपनीच्याच माध्यमातून मधुमेहमुक्त भारत अभियान घेतलं होतं आणि या अभियानाच्या माध्यमातून 50 पेशंट आपण त्या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवले होते.
मगाशी जो रिझल्ट सांगितला सार्थक केंगार या मुलाचा, तो तर अप्रतिम होताच. आता मी तुम्हाला म्हणजे हनुमंतराव गायकवाड, एक गायकवाड नावाचे पेशंट होते. ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीनं या कॅम्पच्या माध्यमातून कनेक्ट झाले. त्यांना सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपण डायबोसुद्धा हे किट दिलं होतं. मगाशी आपण बोललात, की त्यांना म्हणजे शुगर तर आहेच, पण या व्यतिरिक्त बाकीचे आजार जडले होते. जसं की पायाला मुंग्या येणे, झोप न लागणे, डोकं दुखणं, अशा गोष्टी. तर म्हणजे मला सांगायचं आहे काय, की जे गायकवाड पेशंट होते, ते गायकवाड पेशंट आपल्या सनज कंपनीशी कनेक्ट झाले. त्यांना आपण त्यांचं जी काही शुगर होती, ती डायबोसोदाच्या माध्यमातून मेंटेन केलीच. त्यांची शुगर मेंटेन झालीच. डायबिटीज कुठेतरी कंट्रोलमध्ये त्यांचा आलाच. पण या व्यतिरिक्त त्यांना रात्रीची झोप लागत नव्हती. त्यांचं डोकं दुखायचं, त्यांच्या पायाला मुंग्या यायच्या, त्यांना अशक्तपणा जाणवायचा. ह्या ज्या काही गोष्टी होत्या, त्यासुद्धा आपल्या ह्या डायबोसोदाच्या म्हणजे औषधामुळे त्यांच्या गेलेल्या होत्या. त्याचा एक सुंदर रिव्ह्यू आपण या ठिकाणी पाहू शकतो. चंद्रकांत गायकवाड साहेब आज या आपल्या सोबत आहेत. त्यांना कशा पद्धतीनं डायबोसुदा वापरून डायबिटीसवर कशा पद्धतीनं रिझल्ट आलाय तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला कशा पद्धतीनं म्हणजे ही संकल्पना कशी कळली आणि तुम्ही कशा पद्धतीने ते औषध घेतलं? आणि मला शुगरचा त्रास असताना मी सनेज आयुर्वेदिक मार्केटिंग कंपनीशी माझा टीमबरोबर ओळख झाली. त्या ओळखीतून मला शिबिरमध्ये जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर मी सलग 3 शिबिर केल्या. त्याच्यानंतर मला जो सुरुवातीला शुगरचा त्रास होता, त्या शुगरच्या त्रासातून आयुर्वेदिक 3 शिबिर केल्यानंतर शुगर माझी पूर्ण कमी होऊन गोळी वगैरे बंद झाली. त्याच्यानंतर दवा वेळच्या वेळी घेऊन पूर्ण मला 3ऱ्या शिबिरला पूर्ण मी गोळीमुक्त झालो. बरोबर. म्हणजे सरांना ज्यावेळेस आपल्या कॅम्पच्या माध्यमातून सर आपल्याशी कनेक्ट झाले, पण कॅम्पच्या आधी सरांना 2 गोळ्या डायबिटीजच्या चालू होत्या. त्या 2 गोळ्या खाल्ल्याशिवाय सरांचं पुढची हालचाल होत नसायची. मात्र सर आपल्या या मधुमेहमुक्त भारत अभियानामध्ये सहभागी झाले. तिथून पुढं 3 महिने सलग सर आपल्याशी कनेक्ट राहिले. त्यांचा कंपनीच्या वतीनं वेळोवेळी आरोग्याच्या रिलेटेड जो काय फॉलोअप कंपनीच्या वतीनं घेतला जात होता, तो व्यवस्थितरित्या त्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद केला. आज सरांचे जर आपण बघितलं तर विथ प्रूफ आपल्याकडे त्यांच्या इथं फाईल्स आहे. या फाईल्समध्ये सरांनी ज्यावेळेस शुगर पहिल्यांदा आपल्या इथं ज्यावेळेस नोंदणी केली होती, त्यावेळेस सरांची जी शुगर होती 10/3/2023ला तुम्ही इथं बघू शकता की जेवणाच्या आधीची सरांची शुगर की जी 70 ते 110 असली पाहिजे, तर सरांची ही 122 होती. अगदी नॉर्मल म्हणजे अगदी काटावर पास ती शुगर आहे. मात्र 80 ते 140 ही जी शुगर ह्याच्यामध्ये पाहिजे, ती शुगर त्यांची 260 म्हणजे ओव्हर होती. तर आज सरांनी सलग 3 महिने आपला व्यवस्थितरित्या डाएट चार्ट फॉलो केला. सगळ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपले पथ्यपाणी पाळले. त्यांची ज्या काही 2 गोळ्या चालू होत्या त्या तर बंद झाल्याच, मात्र सरांची शुगर अतिशय मेंटेन झाली. अतिशय म्हणजे सरांची शुगर जेवणाआधीची जी 70 ते 110 असायला पाहिजे होती, तिथं सरांची शुगर जेवणाच्या आधी 67 आली आणि त्यानंतर 80 ते 140 हवी होती. तिथं सरांची शुगर आत्ता आज लेवलला आज अखेर 137 आहे. ही जी त्यांचा संपूर्ण डाटा आपल्याला या ठिकाणी आपण स्टोअर करून ठेवला आहे. कधीही तुम्ही तो पाहू शकता. मला असं वाटतं की सरांची किंवा सर या संकल्पनेला किंवा अभियानामध्ये सहभागी होण्याच्या आधी सरांना ज्या 2 गोळ्या चालू होत्या त्या तर पूर्णतः बंद झाल्याच. मात्र सरांची जी शुगर होती त्याची सुद्धा लेवल कुठंतरी मेंटेन झाली आणि हा जबरदस्त ट्रिमंडस लेवलचा हा रिझल्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर मग आता आपण जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये श्री गायकवाडांना कशा पद्धतीने रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकलं. खरं तर सनीज कंपनीच्या माध्यमातून आयुष्यामध्ये नवसंजीवनी घेऊन आलेले हे प्रोडक्ट खरं तर त्यांच्या आयुष्याला दिशा तर दिलीच, पण त्या कुटुंबाला एक आनंदसुद्धा देऊन गेला. की म्हणजे शुगर म्हटलं की कुठल्या आनंदात किंवा कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचं नाही. सहभागी झालंच तर कुठंतरी कंट्रोलमध्ये सगळं काही गोष्टी करायच्या, पथ्यपाणी पाळायचं. परंतु आज आपल्या या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये नवसंजीवनी तर आलीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाला झालेला आनंद
तुम्ही आत्ताच या व्हिडिओमधून पाहिला असाल. खरं तर त्यानंतर पुढचा नेक्स्ट प्रश्न असा आहे मॅडम, की डायबिटीजसाठी ॲलोपॅथी मेडिसिनपेक्षा आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट किती आणि कशा प्रकारे गुणकारी त्यांना ठरू शकतात या डायबिटीस पेशंटसाठी? मी अगदी ॲलोपॅथी असं नाही म्हणणार, पण आधुनिक सायन्स म्हणजे मॉडर्न मेडिसिन असं जे हल्ली चाललेलं आहे. मॉडर्न मेडिसिन म्हणजे जे मेडिसिन्स असतात ज्यांनी बरोबर. रुग्णाला लगेच फरक पडतो. हां. पण अशा मेडिसिन्स केवळ दैनंदिन जीवनात रेग्युलर घ्याव्या लागतात. पण आपल्या आयुर्वेदिक मेडिसिनचा गुणधर्म हा आहे की आयुर्वेदिक मेडिसिन मूलतः काम करतं. म्हणजे त्या रोगाच्या मुळापासून त्याला नष्ट करण्याचं काम हे आयुर्वेदिक मेडिसिन करतं. आता आपलं डायबोसुधाच घेतलं तर डायबोसुधामध्ये जे घटक आहेत तर त्या घटकांमध्ये उष्ण द्रव्य, तीक्ष्ण द्रव्य, रुक्ष द्रव्य जी क्लेदाला नष्ट करतील. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जो कफ प्रदोषित व्याधी आहे हा प्रमेह हा, बरोबर. त्याला नष्ट करण्यासाठी उष्ण, तीक्ष्ण आणि रुक्ष द्रव्यांची गरज आहे. पण बरोबर. अशी द्रव्य ही आपल्याला मॉडर्न सायन्समध्ये मिळत नाही, ती आयुर्वेदात मिळतात. आणि बरोबर. अशा द्रव्यांचा यूज करून आपण त्या प्रमेहाची किंवा डायबेटीसची संप्राप्ती भंग करतो. संप्राप्ती म्हणजे ते कसे निर्माण होतात, त्या संप्राप्तीला आपण भंग करायचा असतो. बरोबर. तो भंग व्यवस्थित झाल्याशिवाय तो व्याधी मूलतः नष्ट होत नाही. बरोबर. तर आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून, आपल्या डायबोसुधाच्या माध्यमातून अशा प्रकारे डायबेटीसच्या रुग्णांना मूलतः डायबेटीस जाण्यासाठी मदत करतो. बरोबर. खरं तर म्हणजे 2019 साली 2020 साली जो जगाला भेडसावणारा रोग आपल्या देशामध्ये आला आणि आज तंत्रज्ञानानं सारं जग एकत्र आलं असताना पुन्हा एकदा आपल्याला आयुर्वेद किती महत्त्वाचं असतं हे कोरोनामध्ये आपल्याला लक्षात आलं, की आयुर्वेद जिथं मॉडर्न सायन्स तुम्ही म्हटला तिथं ते काम करत नसताना सुद्धा आयुर्वेदानं बऱ्याच ठिकाणी कोरोना घालवण्याचं देखील मोठं काम केलं. त्याच माध्यमातून म्हणजे आयुर्वेदाचं प्रचार आणि प्रसार किंवा त्याचं महत्त्व कळण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्याकडे कोरोना यावा लागला आणि तेव्हा मग खरं तर आयुर्वेदाचं त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार झाला. खरं तर आता पुढचा प्रश्न असा, की मानवी जीवनामध्ये खरं तर किंवा व्यक्तीच्या शरीरामध्ये साखरेचं असणं फार महत्त्वाचं असतं. ते अति पण असू नये आणि कमी पण असू नये. पण मला असं वाटतं, की शरीरात साखरेची आवश्यकता का असते आणि साखरेला दुसरा काही पर्याय असू शकत नाही का? छान क्वेश्चन आहे. साखरेची आवश्यकता का असते शरीरात? तर शरीरामध्ये मसल्स असतात, म्हणजे स्नायू बरोबर. असतात, पेशी असतात, मेंदू आहे आपला, त्याला एनर्जीची गरज असते. ब्रेन सेल्स असतात, ब्रेन टिश्यू असतात, आपल्या बरोबर. नसा असतात किंवा इतर ओव्हरऑल सर्व शरीराला साखरेची म्हणजेच एनर्जीची गरज बरोबर. असते. आणि ती साखरेतून कशी मिळते? तर इन्सुलिन हे जे आहे, इन्सुलिन ग्लुकोज सिंथेसिस करण्याचं काम करतं. ग्लुकोज सिंथेसिस म्हणजे काय? तर हे जे ग्लुकोज आपल्या शरीरामध्ये निर्माण होतं, जे आपल्या अन्नामधून आपल्याला मिळतं, तर ते ग्लुकोज सिंथेसाइज्ड होऊन लिव्हरमध्ये म्हणजेच यकृतामध्ये त्याचं सिंथेसिस होऊन त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होऊन ते पूर्ण शरीरामध्ये, शरीरांच्या स्नायूंमध्ये, शरीरांच्या पेशींमध्ये आणि ब्रेन सेल्समध्ये, ब्रेन टिश्यूजमध्ये जाऊन तिथे एनर्जी देण्याचं काम करतं. म्हणजे माणसाला एनर्जीची तर गरज असतेच दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी. तर ही एनर्जी भरून काढण्यासाठी आपल्याला साखरेची नाही तर ग्लुकोजची गरज असते. पण ही साखरेतूनच मिळते असं नाही. पूर्वीपासून चालत आलेली साखर म्हणजे खडी साखर असते. खडी साखर म्हटलं तर ती खंड शर्करा. पण हल्ली बदलत्या जीवनशैलीमध्ये हीच साखर पॉलिश करून येते. पण जी पॉलिश केलेली साखर असते ती पचण्यासाठी फार जड असते आणि त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं, पण ते युटिलायझेशन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ह्या साखरेऐवजी आपण काय काय वापरू शकतो? तर आपल्या निसर्गाने आपल्याला एवढी फळं दिलेली आहेत छान, त्या फळामध्येही फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच आंबा आहे, द्राक्ष आहेत, असं रसभरीत फळं आहेत, म्हणजे चिक्कू आहे, खजूर आहे. तर अशा फळांमधून केवळ साखरच मिळतं असं नाही,
ग्लुकोजच मिळतं असं नाही, तर बरोबर. आपल्याला मॅग्नेशियम, झिंक असे मिनरल्स देखील मिळतात. तर याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. शिवाय आपल्याकडे आपल्या सनेजचाच ऑर्गॅनिक गूळ जो आहे, त्याच प्रकारे आपण ऑर्गॅनिक गूळ सुद्धा वापरू शकतो. या गुळाचा उपयोग आपल्याला आयर्न मिळण्यासाठी होतो. त्यामुळे बरोबर. शरीरातील लोहाचे प्रमाण पण हं, वाढतं. हं. त्यामुळे साखरेऐवजी आपल्याला ऑप्शन्स बरेच आहेत, पण ते आपलं सिलेक्ट करायचं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे असं आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे खरं तर शरीरामध्ये साखरेची आवश्यकता जर असेल तर रसभरीत फळं खाण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये चिक्कू असेल, खजूर असेल, तर या गोष्टी रुग्णांनी खरं तर जर त्यांना साखर खावीशी वाटली तर त्यांनी घेणं गरजेचं आहे. शुगर चे जे काही पदार्थ टाळून या गोष्टी जर घेता आल्या तर आपली पण शुगर नियंत्रणात मला असं वाटतं की येऊ शकते. त्यानंतर मला असं वाटतं की डायबिटीजसाठी पेशंटच्या किंवा रुग्णांच्या दैनंदिन जीवनामध्ये कोणते बदल अ, करणं गरजेचं आहे किंवा ते बरं. अपेक्षित आहेत? आता मधुमेह म्हटलं तर औषधी चिकित्सेपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजे 30% जर औषधी चिकित्सा केली तर 70% आपल्याला दैनंदिन जीवनातील बदल करणं आवश्यक असतं. बरोबर. तर हे दैनंदिन जीवनातील बदल म्हटलं तर ते पथ्य पाणी असेल किंवा हो. इतर आहार आणि विहार दोन्हीही. तर त्याच्यामध्ये आहारामध्ये काही बदल करण्यासाठी आवश्यक असलेले घटक म्हणजे तुम्ही सातू जे बाजारात मिळतात, नाचणी हं, हं. किंवा मिलेट्स जे मिळतात. हं, हं. पंतप्रधानांनी पण एक योजना आणली, मिलेट्सची योजना. म्हणजे सर्व घरांमध्ये मिलेट्स हां, बनलेच हां. पाहिजेत हल्ली. तर अशा प्रकारे आपण मिलेट्स वापरून साखरेचे प्रमाण कमी करू शकतो. बरोबर. तसंच काही पथ्य पण सांगितली आहेत. आपल्या चरक संहितेमध्येच काही पथ्य सांगितली आहेत, ज्यामध्ये कफ वाढणार नाहीत असे घटक खाऊ नयेत. म्हणजे दही आलं, दूध हं, हं. आलं, दुधाचे पदार्थ आले, साखर आली. बरोबर. तर असे पदार्थ खाऊ नयेत आणि इतर विहारज जे हेतू आहेत, जसं की एका जागेवर बसून राहणं, हं. दिवसा झोपणं किंवा बरोबर. व्यायाम न करणं, असे जे घटक आहेत तेही टाळले तर जास्त परिणाम त्या रुग्णावरती दिसून येतो. तर त्यामुळे जो डायबिटीसग्रस्त रुग्ण आहे किंवा इतर नॉर्मल पर्सन सुद्धा, कारण आयुर्वेदात म्हटलंच आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. बरोबर. म्हणजे स्वस्थाने स्वास्थ्याचे रक्षण करावे आणि जो आतुर आहे, जो रुग्ण आहे, बरोबर. त्याने आपल्या रोगाला कसं मुक्त करता येईल ह्याचा विचार करावा. तर ते करण्यासाठी डायबिटीसच्या आणि इतर रुग्णांनी केवळ व्यायामासाठी योगासनं किंवा चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात उत्तम व्यायाम म्हणून सांगितला आहे बरोबर. डायबिटीससाठी. तर ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट चालणे हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. तर दिवसातला एक अर्धा तास, अर्धा किंवा 1 तास त्या बरोबर. व्यायामासाठी घालवणं हे योग्य ठरतं त्या रुग्णांसाठी. हं. तर अशा प्रकारे जर दैनंदिन जीवन आपण बदलले, आपली लाईफस्टाईल मॉडिफाय केली, तर नक्कीच या रुग्णांमध्ये फरक पडलेला दिसून येईल. खरं तर मॅडमनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा जे काही सल्ले या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला दिले, ते जर प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटनी जर आत्मसात केलं, ते अंगीकृत केलं, तर त्याला नक्कीच त्याच्या शरीरामध्ये बदल झालेला दिसून येईल आणि कुठेतरी आपली शुगर ही कंट्रोल किंवा नियंत्रणामध्ये तो बऱ्यापैकी तरी आणू शकतो आणि एक जसे इतर लोक त्यांचे हेल्दी लाईफ जगतात तशी लाईफ ह्यासुद्धा व्यक्ती जगू शकतात. खरं तर आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. आपली चर्चा ही अशीच इथून पुढं म्हणजे कायम राहणार आहे. परंतु ह्या संपूर्ण सेशनमध्ये सनेज आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामधून तुम्ही आपल्या सर्व श्रोत्यांना किंवा जो हा कार्यक्रम लोकं ऐकतायत या सर्व लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? काय सामाजिक संदेश तुम्ही त्या ठिकाणी लोकांना द्याल? नक्की. अं, हल्ली माणूस काय करतोय, आपल्या शरीराची हानी करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय आणि परत हेच कमवलेले पैसे त्या व्याधीसाठी किंवा त्या आजारासाठी अ, उपचाराकरता घालवतो. तर हे होऊ नये म्हणून आपण आपल्या सनेज वेलबिंग सेंटरकडे भेट देऊन अ, वैद्यांचा मोफत सल्ला घेऊ शकता. तर त्याबद्दल माहिती आपले सर देतीलच. तर अशा प्रकारे मी हे सांगेन
की रुग्णाला उत्तम आयुष्य जगण्यासाठी उत्तम हेल्थ असणं गरजेचं असतं. तर ही हेल्थ टिकवणं प्रत्येकाच्या हातात असतं. तर तुम्ही प्रत्येकजण पथ्य पाणी पाळून दैनंदिन जीवन व्यवस्थित सुखकर जगू शकता. या डायबिटीजच्या रुग्णांसाठी आपल्या सातारा येथे सनेज वेलबिंग सेंटर जे आहे त्या ठिकाणी मोफत सल्ला आणि मार्गदर्शनाचं काम केलं जातं. तर मला असं वाटतं या रुग्णांनी या आपल्या आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर म्हणजेच सनेज वेलबिंग सेंटरला एकदा भेट देणं गरजेचं आहे. यामध्ये त्यांच्या असंख्य प्रश्नांचं निरसन या ठिकाणी होऊ शकतं. तसेच गावोगावी जे आपले फ्री हेल्थ चेकअप कॅम्प चालू आहेत, या कॅम्पच्या माध्यमातून देखील पेशंट यामध्ये सहभागी होऊ शकतात. जर काही पेशंट परगावी असतील, बाहेरगावी असतील, तर ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधासुद्धा या लोकांसाठी उपलब्ध आहेत. खाली दिलेल्या नंबरवर आणि किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या लिंकवर जाऊन आपण त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधू शकता. खूप छान पद्धतीने मॅडमने आपल्याला माहिती दिली. तर आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण नवीन व्याधी आणि नवीन प्रोडक्ट्ससह पुन्हा येणारच आहोत. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.